फणस बघा किती आहेत, भरपूर. तर मंडळींनो नमस्कार, मी संस्कृती कोलतरकर म्हणजे तुम्हा सर्वांची कोकणची राणी तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर मंडळींनो आज मी तुम्हाला कोकणातल्या एका सुंदर अशा छोट्याशा गावी घेऊन जाणार आहे, वेरळला. तर आज मी पप्पा आणि अथर्व वेरळला जातो. आज मी तुम्हाला ते गाव दाखवणार आहे. सो व्हिडिओमुळे स्किप करू नका आणि चला वेळ वाया घालवता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आता मंडळींनो वेश्वीवरून फेरी बोट येते आता बागमंडलाला. बघू शकता तुम्ही समोर समुद्रामध्ये, आणि छान असं ऊन पडलंय, सकाळचं वातावरण आहे. फेरी इथे आलेली आहे आता. आता आपण आहोत फेरी बोटमध्ये बागमंडला ते वेश्वी, कारण पलीकडे आहे वेरळ आणि सकाळची फेरी आहे. सो त्यामुळे गर्दीसुद्धा नाही आहे जास्त. छान ऊन पडलंय. आपण आता वेश्वीला आलोय, फेरी बोट आलेली आहे पलीकडे. तर आता आपण वेश्वीमधून निघालेलो आहोत वेरळकडे जायला. मंडळींनो माकडं बघा किती आहे, तिथे वानर आहेत. आणि हे बघा, ही जी डोंगरात तुम्हाला जी घरं दिसत आहेत ना, तिथेच आपण जातोय. हेच आहे वेरळ गाव. तर मंडळींनो आता आपण आलेलो आहोत वेरळला. आपण गावात प्रवेश करतोय आणि आपण गावात आलेलो आहोत. हे बघा समोर कसे घर आहेत डोंगरामध्ये, पूर्ण गाव वसलेलं आहे वेरळ. आपण गावात आलेलो आहोत वेरळमध्ये. तर मंडळींनो आपण दीपक काकांच्या घरी आहोत आणि तिथून हा असा काहीसा व्ह्यू दिसतोय. आणि इथेही खूप भरून ठेवलेली आहे. तर मंडळींनो आता आपण देवळात जातोय. दीपक काका इथे आपल्याला घेऊन जात आहेत देवळामध्ये. मंडळींनो हे गाव म्हणजे फाट्यापासून खूप आतमध्ये आहे आणि पूर्ण डोंगरामध्ये आहे, पण शांतता आहे गावामध्ये, खूप मस्त हवेशीर आहे. आणि आता आपण जाखमाता देवीच्या देवळात जातोय. तर ते काका आता आपल्याला तिकडे घेऊन जाणार आहेत. फणस बघा किती आहेत, भरपूर. आंबे सुद्धा. आणि ही इथे शाळा आहे. तर आता मंडळींनो आपण इथे वेरळ गावच्या जाखमाता देवीच्या मंदिरामध्ये पोचलेलो आहोत. हे आहे देवीचं मंदिर. लाईट म्हणजे गेले का? नाही. पोल लागले, 15 पोल लागले. तुला अजून समजतं अरे काम कर ना, हात जोड, हात जोड, नमस्कार कर. आई जगदंबे आदिमाशक्ती माया माऊली जगदंबे आणि राजकुमार अशोक कोलतरकर, माझी मुलगी कुमारी संस्कृती राजकुमार कोलतरकर, माझा मुलगा कुमार अथर्व राजकुमार कोलतरकर,
हरिहरेश्वर पिंपळ या ठिकाणापासून आज आदिमाशक्ती सदिच्छा आपली वेळ घ्यायला आलेलं आहे. तर आपली जी व्हिडिओ काही सेवा करत आहोत ती गोड मानून घे, का अपराध झाला तर क्षमा कर. थांबून थोडेसे हरे राम कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामि अलंकारार्थ अक्षतं संदेशे समर्पयामि. चरणशे ठेव. यथा लाभ पुष्पाणि गंधाक्षत पुष्पं सर्वोपचारार्थे समर्पयामि. हे चरणशे कर. आदिमाशक्ती माता माऊली कृपा कर. राजाचा पण घालते का ठेव चरणाशी. त्याला हरे राम कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामि अक्षरशः परमेश्वरी आदिमाशक्ती. तर मंडळीनं आता इथे देवीची पूजा करून झालेली आहे. सर्वांना हार वेण्या घातलेल्या आहेत. आमच्याकडे बरीच माणसं मुंबईला. ओटी सुद्धा भरून झालेली आहे देवीची. पूजेची वर्गणी तुमच्याकडे देऊन ठेवतो मी. तर मंडळींना आता मी वेराळमधून पुन्हा देव्हारे वगैरे त्या रोडने बोरखत गावाच्या तिकडून आतमध्ये आलो आहे इथे जाखमाल देवीच्या मंदिरामध्ये. आणि वेराळ गावातून एक पायवाट आहे इथून येते अशी पूर्ण खाली. तरी पायवाट आहे इथून जवळपास अर्धा तासाच्या अंतरावर आहे देऊळ. पण आम्ही मेन रोड म्हणजे रोडने आलो तिकडून. आणि हे गाव म्हणजे खरं तर बघायला गेलं तर जो मेन फाटा लागतो मेन रोडपासून खूप आतमध्ये आहे. आणि बरीच गाव आहेत ह्या साईडला आणि डोंगरात आहे पूर्ण. तर आता काकींनी ते मस्तपैकी आपल्यासाठी छान जेवण बनवलंय. ए बेबी हां कोकम सरबत आहे ना हां तो युट्यूबला मंडळींनो काकी आता इथे काजूच्या बिया देत आहेत आपल्याला. देठं काढून देत आहेत. बघा किती साऱ्या आहेत बिया. मंडळींनो हे जे वरती पूर्ण प्लेन डोंगर दिसतंय ना तिकडे गेलेलो आम्ही. तिकडे वरती देऊळ आहे. मी स्कार्फ बांधलाय कारण दुपारचे जवळजवळ 1:30 वाजून गेलेत आणि ऊन प्रचंड आहे म्हणून. निघालो आता मंडळींनो आपण परत आपल्या घरी जायला. आणि इथे ही बघा सुंदर अशी मराठी शाळा आहे. आता इथे पेशवीला आलो आहे फेरीवरनी. आता पलीकडे आपण आपल्या तिकडे बागमंडल्याला लंच ब्रेक सुरू आहे म्हणून सध्या टाईम आहे 2:20ची. आपल्याला फेरी भेटेल. ऊन खूप वाढलं आहे. घरी जाऊन भेटूया. आलेलो आहोत बागमंडल्याला. आणि तुम्ही सकाळी बघितलं असेल तर फेरीला मुळीच गर्दी नव्हती. पण आता बघा पूर्ण फेरी भरलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे आता. तर संध्याकाळी ऑफकोर्स अजून जास्तच असेल. आणि आता डायरेक्टली घरी जाणार आहोत आम्ही. बघा आता किती माणसं आहेत. आपल्याला त्या काकींनी एवढ्या साऱ्या काजूच्या बिया दिल्यात. मंडळींना आता आम्ही घरी आलेलो आहोत. आणि दीपक काकांनी आमचं खूप छान पाहुणचार केला. आणि मला गाव खूप आवडलं कारण अगदी डोंगरांच्या मध्ये गाव असलेलं आहे. छोटंसं गाव आहे पण खूप शांत आणि खूप सुंदर गाव आहे ते. आणि इथे काहीतरी ॲलर्जी झाली. हे ब्लॅक डॉट पडला आहे सो इग्नोर इट. तर आणि खूप छान पाहुणचार केला आमच्या काकांनी. आणि आम्हाला देऊळसुद्धा दाखवून आणलं.
तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. बाय.